कदाचित तुमच्याकडे मोटिव्हेशनची कमी नाहीये. प्लॅन मिसिंग आहे. स्वतःला लेझी म्हणण्याआधी थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, की माझ्याकडे फक्त गोल आहे का त्याचा ॲक्चुअल प्लॅन पण आहे? तुम्हाला काय करायचंय हे माहिती असूनही तुम्ही करत का नाही? तुम्हाला माहिती आहे, की एक्सरसाइज करायला हवी. तुम्हाला माहिती आहे, की बुक रीड करायला हवे. तुम्हाला माहिती आहे, की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायला हवं. तुम्हाला माहिती आहे, की मोबाईल कमी वापरायला हवा. आणि तुम्हाला हेही माहिती आहे, की तुम्ही तुमच्या गोलवरती काम करायला हवं. पण तरीही आपण ते करत नाही. रात्री आपण ठरवतो, उद्यापासून नक्की सुरू करणार आणि दुसऱ्या दिवशी, आज थोडं थकलोय, उद्यापासून नक्की. असं म्हणत-म्हणत उद्या कधी येतच नाही. पण असं का होतं? आपल्याला गोल नकोय म्हणून? नाही. सायकॉलॉजीमध्ये याला एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम म्हणून पाहिलं जातं. द इंटेन्शन ॲक्शन गॅप. आपल्याला काय करायचंय हे माहिती असतं, पण आपली इंटेन्शन नेहमी ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट होत नाही. आणि यावर सायकॉलॉजीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग असं रिसर्च करण्यात आलंय. त्याला म्हणतात इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन. म्हणजे साध्या भाषेत इफ देन प्लॅन. मला एक्सरसाइज करायची असं गोल नाही ठेवायचं. तर जर सकाळी 7 वाजले, तर मी 20 मिनिटं वॉक करेन, असा स्पेसिफिक प्लॅन बनवायचा. म्हणजे यामध्ये फक्त तुमचा प्लॅन नाही, तर ॲक्शन पण आहे. ते प्रॉब्लेम काय माहिती आहे, की मी उद्यापासून करणार. साधं सोपं एक्झाम्पल घ्यायचं तर सपोज आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं ठीक आहे. तर आपण म्हणतो, की उद्या, पण कधी, कुठे, कसं, केव्हा हे जर आपण ठरवलं, तर ॲक्शन आपले ईझी होऊन जातात आणि ते उद्यावरती आपण ढकलत नाही. आणि यावरती सोल्युशन पण हेच आहे, की आपण इफ देन हा प्लॅन इम्प्लिमेंट करू शकतो. जसं की इन्स्टेड ऑफ मला एक्सरसाइज करायची आहे, हे बोलण्याऐवजी जर सकाळी 7 वाजता अलार्म वाजला, तर मी लगेच उठून 20 मिनिटं वॉक करेल, हे तुम्ही बोललं पाहिजे. जसं की अ, मला माझा जॉब स्विच करायचा आहे. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही असं बोललं पाहिजे, की मी रोज ऑफिसवरून आल्यावरती ॲट लीस्ट 2 टॉपिक तरी किंवा 2 क्वेशन तरी प्रिपेअर करणार. म्हणजे इथे काय झालं, तुमची ॲक्शन आली त्यामध्ये. म्हणजे फक्त गोल नाहीये, सिंपल गोल डिसाईड करत नाही आपण, तर त्यामागचं म्हणजे आपण त्यामागे आपली ॲक्शन टाकतोय, की ऑफिसवरून आल्यावर किंवा मी माझी रात्रीची सगळी कामं आवरल्यावरती 2 क्वेशन प्रिपेअर करणार आहे. तर इथे तुमच्या माइंडला कळेल, की हां, हा प्रॅक्टिससाठी प्रिपेअर आहे आणि तुमचं माइंड उद्याचं रिझन देणार नाही, जो उद्या कधीच येत नसतो. अजून एक सिंपल उदाहरण म्हटलं तर, जर मला Instagram उघडावं वाटलं, तर त्याआधी मी 5 पेज रीड करेन. तर इथे पण आपण इफ देनचा प्लॅन फॉलो करतोय. डिसिजन बेस्ड जास्त बोलतोय. जसं की आपलं डिसिजन आपण ऑलरेडी घेतलंय, की जर मला Instagram उघडावसं वाटलं, तर त्याआधी मी 5 पेजेस रीड करेन. ठीक आहे. इथे तुम्ही ऑलरेडी डिसिजन घेतलंय. म्हणजे हे तुम्ही फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीयेत, तर इथे तुमची डिसिजन मेकिंग ऑलरेडी झाली आहे. त्यामुळे तुमच्या माइंडला हे क्लिअर साइन जाईल, की Instagram ओपन करायच्या आधी 5 पेजेस मला रीड करायचे आहेत. पुढच्या वेळी तुम्ही स्वतःला म्हणाल, "मला माहिती आहे काय करायचंय, पण माझ्याकडून होत नाहीये." तेव्हा स्वतःला लेझी म्हणण्याआधी थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, की माझ्याकडे फक्त गोल आहे का त्याचा ॲक्चुअल प्लॅन पण आहे? कारण मला करायचं आहे आणि जर एक्स झालं, तर मी वाय करेन. म्हणजे जर-तरचा फॉर्म्युला आणि यामुळे काय होईल, तुमची इंटेन्शन हळू-हळू ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट होईल. आणि हे तुम्हाला फक्त गोल ठरवण्यापेक्षा त्या गोलवरती काम करायला भाग पाडेल आणि तेव्हा तुम्ही असं कधीच नाही म्हणणार, की माझ्याकडून होत नाही. का? कारण तुम्ही जर-तरचा प्लॅन फॉलो करता. जर हे झालं तर मी ते करेन. जसं की जर सकाळी 7 वाजले, तर मी 20 मिनिटं वॉक करेल, लाइक दॅट. कदाचित तुमच्याकडे मोटिव्हेशनची कमी नाहीये, प्लॅन मिसिंग आहे. फक्त एवढं लिहा, जर डॅश डॅश झालं तर
मी डॅश डॅश करेन. म्हणजे ती जी रिकामी जागा आहे, त्या रिकामी जागेमध्ये तुम्ही तुमचं गोल फिल करू शकता. कारण गोल सांगतो तुम्हाला कुठे जायचंय, पण प्लॅन सांगतो तुमचं पुढचं पाऊल काय आहे. आता तुमचा एक गोल कमेंट करा आणि त्याचा इफ देन प्लॅन बनवा. मे बी युअर्स उद्यापासून स्टार्ट्स टुडे.